सद्गुरू भेटल्यावर आणि ते सद्गुरू तुम्हाला सांगतो माणसं नाही, ते ज्ञान आहे. आणि ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती तरी संता या बजावे सर्वश्रेष्ठी. त्या ज्ञानाला संत ही पदवी ज्ञानेश्वर महाराज. आणि ते तुम्ही काय करा, तनु मनु जीवे चरणाशी लागा, गर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित तेही आपुले सांगतील पुशिले. तुम्ही त्यांना विचारलं, महाराज मला बी आता माळ घालायची, मला बी हरिभक्त व्हायचंय, मला बी देवस्वरूप व्हायचंय, मग काय सांगा. मग सांगतील पुशिले जेणे अंतकरण बोधले संकल्पावरी नये मन. मग तुमचं मन सध्या संकल्प करायचं सोडून जाईल असा बोध करतात. आणि ते बोध एकाला बी माहित नाही. रोज मात्र हरिपाठात म्हणतात, साधू बोध झाला तो नुरोनिया केला आणि ठाईच मुराला. पुढची वळ महत्वाची बरं का, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आणि ठाईच समाप्ती. कुठं समाप्ती होती? आपलं रोज उठून सुटून तेच चाललंय. समाप्ती कुठे? भजनाची. भजनाचा शेवट झाला पाहिजे का नाही? कुठं? कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती. हा, संपलं पाहिजे. आपण पाठवत्यात एसटीत बसलो तर जातीगाव आल्या उतरलं पाहिजे, संपलं पाहिजे ना एसटीचं. कवर परमार्थ तरी करायचा. हा, आपल्याला तो अनुभव आला पाहिजे. आणि ते येण्यासाठी ते ज्ञान आहे. आणि ते ज्ञान जर नाही घेतलं, आमच्यासारखे लय भूकत आहेत बघा. करणी बिना कथनी कथे और कुकर जो भूकत फिरे सुन सुनाई बात. आज्ञानी दिन रात. करणे बिना कथनी कथे, आज्ञानी दिन रात. म्हणजे मला सकाळचे एक कीर्तन असतं, संध्याकाळचे एक असतं, कवा कवा तर 3 कीर्तन असते. करणी बिना कथनी कथे आज्ञानी दिन रात, कुकर जो भूकत फिरे सुन सुनाई बात. जातीगावच्या स्टँडवर एक कुत्र भोकलं आणि मग बँकी वाढलेला आवाज आला. बँकी बसलेला त्याचा आवाज आला.